लष्करानं 46 राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसराचा ताबा घेतलाय, पण दहशतवादी अजूनही सापडले नाहीयेत। रात्री 2 दहशतवादी ठार झाल्याची माहिती होती, पण अजूनही दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कर आणि पोलिसांच्या हाती लागले नाहीयेत। मिळालेल्या माहितीनुसार लष्करानं प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी झेलम नदीत उडी टाकून पळून गेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातोय। लष्करानं 46 राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर हल्ला केला, त्यानंतर संपूर्ण परिसराचा ताबा घेतलेला आहे। काल रात्री 46 राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला चढवला होता आणि त्याच परिसरावर आता लष्करानं ताबा घेतलाय, पण दहशतवादी अजूनही सापडलेले नाहीयेत। 2 दहशतवादी रात्री ठार झाल्याची माहिती होती, पण अजूनही त्यांचे मृतदेह लष्कराच्या हाती सापडलेले नाहीयेत। लष्करानं दिलेल्या प्रत्युत्तरानंतर दहशतवादी झेलम नदीत उडी टाकून पळून गेले असावेत असा अंदाज देखील व्यक्त केला जातोय। काल रविवारी 46 राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता। There is no major damage to any BSF property. So as of now, our operation has been called off Do you now. know how much is the number of the militants? If Firuz Hamid- There is a speculation the militant could have been from 2 to 4. But the kind of response that was from the army was remarkable, and that's why militants couldn't enter the army camp. Does that mean that militants managed to escape from the spot? They escaped by 2 reasons. Number one, there was a lot of there was pitch dark, and number 2, there was a lot of civilian houses that were around, and if army would have effectively fired, there was apprehension of civilian casualties. That's why militants, taking advantage of the civilian shields, managed to escape. तर आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत आपल्या सोबत आहेत। मयांक, काय अधिक सांगाल? उरी हल्ल्यानंतर हा दुसरा दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला म्हणावा लागेल, तर आता जो परिसरात त्यांनी हल्ला केला होता, ताबा घेतलेल्या लष्करानं, काय सांगाल तिथल्या परिस्थितीविषयी? ज्योती, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल रात्री 10:30च्या सुमारास 46 राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला। त्यानंतर जवळपास 1.5 ते 2 तास फायरिंग दोन्ही बाजूंनी सुरू होती आणि काल रात्री अशी माहिती मिळाली होती आर्मी हेडक्वार्टर्सच्या सूत्रांकडून की 2 दहशतवादी मारले गेलेले आहेत, तर BSFचा 1 जवान शहीद झालाय, 1 जवान जखमी झालाय आणि लष्कराचे 3 जवान जखमी झालेत। मात्र आता जी माहिती येते, सकाळी 6 वाजल्यापासून त्या ठिकाणी एक सॅनिटायझेशन ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे आणि या सॅनिटायझेशन ऑपरेशनच्या दरम्यान दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराला मिळालेले नाहीत। लष्कराने जवळपास बारामुल्ला BSF आणि आर्मी कॅम्प त्याचसोबत त्या ठिकाणी स्थानिकांची जी घरं आहेत तो संपूर्ण जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरचा परिसर हा पिंजून काढलेला आहे। मात्र अजूनही दहशतवाद्यांचे मृतदेह मिळालेले नाहीत, सापडलेले नाहीत। याचाच अर्थ दहशतवादी झेलम नदीमध्ये उडी टाकून पळून गेले अशा प्रकारचा एक अंदाज व्यक्त केला जातोय। जी सूत्रांकडून माहिती मिळते, लष्कराच्या उच्चपदस्थ सूत्रांकडून, त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेला दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यानंतर लष्कराने आणि BSFने त्याला प्रत्युत्तर दिलं आणि याच्यामध्ये दहशतवादी घाबरले आणि त्यांनी पळून जात झेलम नदीमध्ये उड्या टाकल्या। काल रात्री अशी माहिती होती की दहशतवाद्यांनी क्रॉस बॉर्डर म्हणजेच पाकिस्तान व्याप्त काश्मीरामधून भारतात येण्यासाठी या झेलम नदीचाच वापर केला। झेलम नदीच्या काठावरून ते भारतात या ठिकाणी आले आणि बारामुल्लाच्या BSF आणि आर्मी हेडक्वार्टर्सला त्यांनी लक्ष केलं। मात्र आता जी माहिती मिळते, ज्या प्रकारे सुरक्षा बलांनी आपल्या प्रत्युत्तर दिलं त्याच्यानंतर हे दहशतवादी पुन्हा एकदा झेलम मध्ये उडी टाकून पळून गेलेत। या संपूर्ण प्रकरणावरती आता जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार झेलम नदीच्या काठावर ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला, ज्या BSFच्या कॅम्पवरती दहशतवादी हल्ला झाला, त्या ठिकाणून एक मॅगझिन सुरक्षा रक्षकांना मिळालेला आहे, लष्कराला मिळालेला आहे। हे मॅगझिन पाकिस्तानी बनावटीचं आहे। त्याचसोबत एक कंपास देखील मिळालेला आहे, ज्या कंपासच्या आधारे आपण दिशा आपली ठरवतो आणि त्या ठिकाणी जातो आणि हे दोन्ही पाकिस्तानी बनावटीचं आहे। ही एक महत्त्वाची सध्या माहिती मिळते, जेणेकरून एक गोष्ट स्पष्ट होते की पुन्हा एकदा पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी बारामुल्लामध्ये हल्ला केला। मात्र सुरक्षा रक्षकांनी ज्या प्रकारे त्यांना प्रत्युत्तर दिलं त्यानंतर दहशतवादी घाबरले आणि पुन्हा एकदा झेलम नदीमध्ये उड्या टाकत बारामुल्लातून पळून गेले। आता झेलम नदीमध्ये पूर्णतः शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। बारामुल्लाच्या आसपास झेलम नदी ज्या भागातनं वाहते त्या भागामध्ये सध्या लष्कराची शोध मोहीम ही किनाऱ्यांवरती सुरू करण्यात आलेली आहे। कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
एक जवान भारताचा शहीद झालेला आहे, तर एक जवान बीएसएफचा जखमी झाला आणि 3 लष्कराचे जवान जखमी झालेले आहेत. आपण जी ताजी दृश्य पाहतो ही दृश्य या सर्च ऑपरेशनची आहेत. सॅनिटायझेशन करण्याची प्रोसेस त्या ठिकाणी बारामुल्ला परिसर सुरू झालेला आहे. मात्र अजूनही दहशतवादी मिळालेले नाहीत, दहशतवादी पळून गेलेले आहेत, अशी माहिती आता आपल्याला लष्कराच्या टॉप सोर्सेसने दिली आहे. मयांक, मला असं विचारायचं आहे की उरी हल्ल्यानंतर भारतानं अतिशय कडक पावलं उचलली होती पाकिस्तानसाठी. चोख प्रत्युत्तर देखील आपण त्या हल्ल्याचं दिलं होतं. त्यानंतरही पाकिस्तान यातून काहीही धडा घेताना दिसत नाहीये. त्यामुळे भारतानं आता याही पुढे जाऊन आणखी काही कडक भूमिका घ्यायला हवी का? ज्योती, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा सर्जिकल स्ट्राईक केला त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक नंतर भारतीय लष्कर ही गोष्ट अँटिसिपेट करत होता की येणाऱ्या काही दिवसामध्ये दहशतवादी हल्ला करते, त्याचसोबत सीजफायर व्हायोलेशन करून म्हणजे शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पाकिस्तान आपल्या दिशेने गोळीबार करेल. या दोन्ही गोष्टी भारत सरकारला माहिती होत्या, या दोन्ही गोष्टी लष्कराला माहिती होत्या. त्यामुळे लष्कराने महत्त्वाच्या आर्मी बेसेसवरती आणि काश्मीर घाटीमध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख ठेवली होती. त्यामुळे लष्कर पाकिस्तानी लष्कर हल्ला करणार, शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार करणार किंवा दहशतवादी 2 ते 3 दिवसांनी हल्ला करतील, रिटॅलिएट करतील, अशा प्रकारची कुठेतरी माहिती भारतीय लष्कराकडे होती. आणि त्यामुळे काल भारतीय लष्करावरती जेव्हा बीएसएफच्या कॅम्पवरती हल्ला झाला तेव्हा भारतीय लष्कर सजग होतं, सशस्त्र होतं आणि भारतीय लष्कर डोळ्यात तेल घालून या सगळ्या परिस्थितीवरती पाहणी करून लक्ष देत होतं. त्यामुळे काल जो हल्ला झाला 10:30 वाजता, तो हल्ला प्रत्युत्तर करून इतका जोरदार प्रत्युत्तर दहशतवाद्यांना करण्यात आलं की दहशतवादी घाबरले आणि ज्या झेलम नदीमधनं ते भारतात आले होते त्या झेलम नदीमध्ये पुन्हा उड्या टाकून ते परत पळून गेलेले आहेत. कुठे गेले हे दहशतवादी, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र दहशतवादी पळून गेले ही माहिती आता डिफेन्स हेडक्वार्टर्स मधल्या टॉप सोर्सेसने दिलेली आहे. कारण अजूनही दहशतवाद्यांच्या मृतदेह मिळालेले नाहीत, मात्र मॅगझिन एक आणि एक कंपास मिळालेला आहे जो पाकिस्तानी बनावटीचा आहे. नक्कीच जे दहशतवादी पळून गेलेले आहेत त्यांना शोधण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. खूप धन्यवाद मयांक, तुम्ही दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. कुछ 2 से 4 के करीब उग्रवादी थे, उन्होंने वहां बीएसएफ के पोस्ट पे हमला किया. बीएसएफ का सेंट्री पोस्ट था, तो उसके बाद आर्मी और बीएसएफ ने जवाबी कार्रवाई की, जिसके नतीजे में जो उग्रवादी थे वो अंदर आर्मी के कैंप में घुस नहीं पाए और उनको खदेड़ दिया गया. अब लेकिन इस कार्रवाई में अनफॉर्चुनेटली एक बीएसएफ का जवान शहीद हुआ और एक घायल हुआ. वहां पे बहुत सारे सिविलियन पॉपुलेशन है कैंप के अराउंड, जिसकी वजह से सेना पूरी तरह से कार्रवाई नहीं कर पाई, क्योंकि नहीं तो बहुत सारी सिविलियन कैजुअलिटीज की आशंका थी. और रात के अंधेरे का फायदा उठा के और सिविलियन हाउसेज का शील्ड लेके मिलिटेंट भागने में कामयाब हुई. तो क्या ये फिदायीन अटैक था? अभी हम इन्वेस्टिगेट कर रहे हैं. जाहिर सी बात है, उन्होंने कोशिश तो की थी घुसने की, लेकिन आर्मी की जो कार्रवाई थी उसकी वजह से वो घुस नहीं पाए. ये कुछ पता चल पाया कि किस आउटफिट से? नहीं, अभी वो कुछ नहीं कहा जा सकता.